नयनरम्य रोमॅन्टिक अशी बॅकग्राऊंड, शिफॉनची साडी नेसलेली जस, ट्रेंडी कुर्ते, स्कार्फ, आपला दाढी मिशीवाला रॉ येत रोमॅन्टिक लुक कायम ठेवणारा सयाजी निंबाळकर. मराठीमध्ये असा मेन स्ट्रीम रोमॅन्स यायला इतका वेळ का जावा ही शंका येतेच. बट इट्स नेव्हर टू लेट. जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा एक ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स वाटतो हे नक्की. सयाजी निंबाळकर हा महाराष्ट्रीय उद्योगपती ज्याच्या बिझनेसने अख्खा भारत व्यापून गेलाय, परंतु जसपिंदर कौर या पंजाबी कुडीने त्याची विकेट काढली आहे. पण पुढे त्याच्या बाबांच्या प्रांतीयवादाच्या भांडणात त्याला हे प्रेम दुरावलं जातं. आपल्या याच प्रेमाला सिद्ध करायला आणि आपल्या कर्तृत्वाला सिद्ध करायला सयाजीला भटिंडात ढाबा खोलावा लागतो. या ढाब्यातलं मराठी जेवण भटिंडातल्या एकूण एक पंजाब्याच्या जिभेची चव बदलतं. सयाजी सारख्या उद्योगपतीला पंजाबात ढाबाच का खोलावासा वाटतो? सयाजी जसविंदरला घरी आणतो का? पुढे सयाजीच्या राजकारणी बाबांचं काय होतं? हे सगळे प्रश्न चित्रपट पाहिल्यावर नक्की सुटतील. पंजाबात लव्ह स्टोरी हीच सर्वात मस्त गोष्ट आहे. त्यात अभिजित आणि प्रार्थना यांची जोडी कोणत्याही हिंदी रोमॅन्टिक कपलला स्पर्धा देऊ शकते हे नक्की. निलेश मोहरेचं संगीतही कोणत्याही हिंदी रोमॅन्स किंग म्युझिक डायरेक्टरला स्पर्धा देऊ शकेल. विश्वास नसेल तर हे गाणं ऐका. बंध होऊन धुंद वेडी मने साथ देती, रोखू कसे मी स्वतःला मन राहिले नाही हाती. हो रब्बा हो, हो रब्बा हो, हो रब्बा हो, रब्बा हो. शिवाय गाण्याच्या निमित्ताने कॅमेराचे वेगवेगळे अँगल्स इथे पाहायला मिळतील. चित्रपट टेक्निकल बाबींमध्ये आधुनिक वाटतो. जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या गाण्याची केमिस्ट्री जबरदस्त आहे. अवधूत गुप्तेंनी प्रांतीयवादातील खोट काढण्याचा एक सहज प्रयत्न केलाय हे नक्की, आणि त्यासाठी संवादांची अतिशय छान मांडणी केली आहे. या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अमराठी माणसाला मी मराठी माणसाच्या विजाशिवाय घुसूच देणार नाही. परंतु असे असले तरी चित्रपट ही लव्ह स्टोरी आहे हे मात्र विसरू नका. चित्रपटाचा सयाजी हा रोमॅन्टिक पण रांगडा आहे. हे असं रेअर कॉम्बिनेशन दबंग सलमान खान जितक्या इझिली सांभाळू शकतो तितक्याच इझिली अभिजितही सांभाळायचा प्रयत्न करतो. परंतु त्याला आणखी चांगल्या ऍक्शन सीन्सची गरज होती. काही ठिकाणी फायटिंग सीन्स थोडे मुळमुळीत होत जातात. त्यामुळे एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी बनवायची की सयाजी निंबाळकरवर चित्रपट बनवायचा याचं थोडं कन्फ्युजन होतं का अशी शंका येते. स्लो मोशन मध्ये हिरोकडे धावत येणारी अभिनेत्री, हँडसम आणि रावडी हिरो जो बिनधास्तपणे हिरोईनच्या प्रेमात पडतो, आणि जबरदस्त म्युझिक असा लव्ह सागा म्हणजे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा. वेल, जरूर जा आणि पहा की मराठी चित्रपटातही अशी कपल्स बनतात ज्यांचा ऑन स्क्रीन रोमॅन्स पाहून आपल्या मनात कुछ कुछ होता है.